नमस्कार. आज दत्त जयंती, त्यानिमित्ताने आपण दत्त जन्माची कथा आणि दत्त जयंतीचे महत्त्व याबद्दल वाचणार आहोत. आज दिनांक 4 डिसेंबर, मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा. या दिवशी दत्त जयंती भक्तिभावाने साजरी केली जाते. महायोगीश्वर दत्तात्रेय भगवान हे भगवान विष्णूंचे अवतार आहेत. त्यांचे अवतरण मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला प्रदोष काळी झाले. दत्तात्रेय हे भगवान विष्णूंच्या 24 अवतारांपैकी एक मानले जातात. मार्कंडेय पुराणाच्या 9व्या आणि 10व्या अध्यायांमध्ये भगवान दत्तात्रेयांच्या जन्माची कथा सांगितली आहे. दत्तात्रेय नावाची कथा तसेच श्रीमद भगवतात आले आहे की पुत्र प्राप्तीच्या इच्छेने महर्षी अत्रींनी व्रत केले तेव्हा दत्तो मयाहमिति यद भगवान स दत्तहा, मी माझ्या स्वतःलाच तुम्हाला अर्पण करत आहे असे म्हणून भगवान विष्णूच अत्रींच्या पुत्राच्या रूपात उत्पन्न झाले आणि दत्तो म्हणून दत्त आणि अत्रीपुत्र झाल्यामुळे अत्रेय, अशा प्रकारे दत्त आणि अत्रेय यांच्या संयोगामुळे यांचे दत्तात्रेय हे नाव प्रसिद्ध झाले. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो. दत्तांच्या जन्माची कथा. अत्रि मुनीची पत्नी अनुसूया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती. ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम सेवा करत असे. तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करी. वेळी अवेळी आलेला पाहुणा अनुसूयेच्या आश्रमातून कधी उपाशी पोटी गेला नाही किंवा रिकाम्या हाताने गेला नाही. तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यदेवसुद्धा तिच्या पुढे शीतल होई, पवन तिच्या पुढे नम्र होई, एवढा तिच्या पतिव्रत्याचा प्रभाव होता. पतीबद्दल तिच्या ठायी असलेल्या अनन्य भक्तीमुळे तिचे नाव साध्वी व पतिव्रता स्त्री म्हणून सर्वतोमुखी झाले. ही वार्ता नारद मुनींच्या सुद्धा कानावर पडली. त्यांनी ही वार्ता वैकुंठाला जाऊन ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या पत्नी सावित्री, लक्ष्मी, पार्वती यांना जाऊन सांगितले. तेव्हा त्यांना त्या अनुसूयेबद्दल मत्सर वाटू लागला. त्यांनी तिचे सत्वहरण करावे असा त्यांचा मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतींजवळ बोलून दाखवला. त्रयमूर्ती म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी आपापल्या पत्नीला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या काही ऐकेनात. त्यामुळे आपापल्या पत्नींच्या हट्टामुळे ही तिन्ही देव तिची परीक्षा पाहण्यासाठी आणि तिचे सत्वहरण करण्यासाठी तयार झाले. त्या तिघांनी ब्राह्मणाची रूपे घेतली आणि ते तिघे भर दुपारी अत्रि मुनींच्या आश्रमात आले. अशा वेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसूयेने त्यांचे आदरातिथ्य केले आणि दुपारची वेळ असल्यामुळे त्यांना भोजन करण्याची विनंती केली. तेव्हा ब्राह्मण रूपात आलेल्या त्रिदेवांनी तिच्यासमोर अट ठेवली की तिने विवस्त्र होऊन त्यांना वाढावे. अनुसूयेने तिच्या तपसामर्थ्याने ते कोण असावेत हे बरोबर ओळखले. अत्रि मुनी नदीवर स्नान संध्येला गेले होते. अनुसूयेने आपल्या पतीचे स्मरण करून त्यांचे पादतीर्थ त्या ब्राह्मणांवर शिंपडले. त्यामुळे ते तिघे 6 महिन्याची बालके होऊन रांगू लागली. अनुसूयेने त्यांच्या इच्छेप्रमाणे करून त्यांना स्तनपान करविले आणि त्यांना थोपटून पाळण्यात झोपवले. अत्रि मुनी परत आल्यावर तिने सर्व वृत्तांत त्यांना सांगितला. अत्रि मुनींकडून ही गोष्ट नारदाला कळाली. स्वर्गलोकात तिन्ही देवस्त्रिया आपल्या पतींची वाट पाहू लागल्या. तेव्हा नारद मुनी अत्रि मुनींचा निरोप घेऊन स्वर्गलोकी आले व घडलेली घटना सांगितली. त्या चिंताग्रस्त झाल्या. त्या तिघी अनुसूयेकडे गेल्या. तिची त्यांनी करुणा भाकून झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसूयेची क्षमा मागितली.
तेव्हा अत्री मुनींनी पुन्हा गंगोदक देऊन ते त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितले. तेव्हा अनुसूयेने त्या बालकांवर गंगोदक शिंपडले. ती बालके पूर्ववत देवस्वरूपात आली. इतक्यात मुनी बाहेर आले. त्यांनी देवाला साष्टांग नमस्कार घातला. ब्रह्मा, विष्णू, महेश प्रसन्न झाले व म्हणाले, हे अनुसये, आम्ही तुझवर प्रसन्न झालो आहोत. इच्छित वर माग. तेव्हा अनुसूयेने तिघे बालक म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश माझ्या घरी 3 मूर्ती एकरूप होऊन पुत्राप्रमाणे राहू देत असा वर मागितला. तेव्हा तथास्तु असे म्हणून देव अंतर्धान पावले. कालांतराने हे तिन्ही देव अनुसूयेच्या गर्भातून प्रकट झाले. अशा तऱ्हेने मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रेयाचा जन्म झाला. 3 शिरे, 6 हात आणि तेजस्वी अंगकांतीचे ते बालक पाहून सती अनुसूयेला अत्यानंद झाला. ती पतिव्रता स्त्री खरोखरच धन्य होय. तेव्हापासून आज तागायत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाळी दत्त जयंतीचा उत्सव प्रतिवर्षी मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा.